श्री स्वामी समर्थ। आज आपण आलो आहोत ठाणे येथील होलसेल मार्केटमधील कडवा गल्लीमध्ये। आता मकर संक्रांत येणार आहे आणि त्यासाठी लागणार आहेत वाण। तर हे वाण पाहण्यासाठी आपण कडवा गल्लीमध्ये श्रृंगार या वस्तू भांडारमध्ये आलेलो आहोत। तर खाली बरेचसे प्रकार आता दिसत आहेत आपल्याला, तर या प्रकाराबद्दल सगळी माहिती सांगाल का? म्हणजे हळदी कुंकवासाठी हे काय काय डिटेल आहे? हो नक्कीच, त्याच्यामध्ये आपल्याकडे विविध प्रकारचे शेप्स याच्यामध्ये अवेलेबल आहे। पतंगाचा आकार आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर कासवाचा आकार आहे, हे सुद्धा ही नवीन यावर्षीची डिझाईन आहे। याच्या झाकणाला सुद्धा मीना वर्क केलेला आहे। याची किंमत कासवाची हे साधारण डझनवर घेणार तुम्ही तर 180 रुपयाला डझन आहे माझ्याकडे। कासव हो, हे पण 180 आहे। बघा ही पतंग बघू शकता तुम्ही, हळदी कुंकवाचा करंडा आहे। ही पतंग सुद्धा 180 रुपये डझन आहे। आणि हा एक कलर ऑप्शन आहे, गोलवाला आहे, कलश आहे, हे सगळे 180 वाले आहेत। हो, हा एक शेप आहे। आणि हा मोर, हा पण आहे, हा 180 लाच आहे। हा 240 रुपये डझन आहे। अच्छा, हा 240 रुपये डझन आहे, बघू शकता। आणि बाकीचे हे सगळे आयटम आपण जे बघतोय ते 180 रुपये डझन आहे। सोबतच हा सुद्धा 180चाच आहे। हो, ओके, हा आहे। हा एक वेगळा पॅटर्न आहे, परडी टाईप आहे। अरे वा, आणि तुम्ही फोल्ड परत ओपन करून दाखवाल का? हो, फोल्ड होतं हे आणि ओपन होतं, हे हो. परडी सारखं आहे। हो म्हणजे हळदी कुंकू आपण भरून देऊ शकतो हो वाण म्हणून, बरोबर? आणि याची किंमत काय आहे? हे 40 रुपयाला एक आहे। 40 रुपयाला एक आहे। अच्छा, हे नगावर। ओके, त्याच्यानंतर कासव सुद्धा 180 लाच आहे ना? 180 रुपये डझनच आहे आहे। ना? हो, म्हणजे हो. स्वस्तिक आणि हे सगळं 180च आहे, बरोबर? नेक्स्ट आपण काय बघू शकतो? त्याच्यामध्ये सिंगल कप्प्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे। कोणाला कमी रेंजमध्ये जर द्यायचं असेल, हा. साधारण 100 रुपयाला 10 पीस माझ्याकडे अवेलेबल आहेत। हा. 100 रुपयाला 12 पीस अवेलेबल आहेत। अरे वा. त्याच्यामध्ये सुद्धा प्लेन आहे, मीना वर्क केलेलं आहे। ओके, आणि हे जे डबल कप्पावालं जे आपण हा, बघतोय, हे सुद्धा आहे माझ्याकडे। हे 6 आहेत का? हे 6चं पॅकिंग आहे। आणि ते कितीला आहे? हे 120 रुपयाला 6 आहे। 120 रुपयाला 6। 6 हो चांगलं, छान मोठं आहे आणि दिसायला पण खूप छान हो दिसतं। हो। हे मोरपीस सुद्धा खूप छान वाटतं। हे हो. सेम रेंज मध्ये का? हे सिंगल कप्प्याचं आहे, अच्छा, ते 100 रुपयाला 6 आहे। 100 रुपयाला 6, म्हणजे याच्यात आपण तिळगुळ टाकून देऊ शकतो। देऊ शकतात। हो हो। ओके, आणि हे गोल्डन वाला हे 90 रुपयाला 10 पीस आहे। ओके, 90 रुपयाला 10 पीस, खूप छान आहे। हे सेम आहे का हे तिन्ही? नाही, ह्याची रेंज वेगळी आहे, हे 120 रुपयाला आहे। अच्छा, बघा हे 90 रुपयाला 10 पीस आहेत। हे 120, हे 90 वाला आहे, हो. हे दोन 120 वाले वाले आहेत। बघू शकता, 90 रुपयाला आहे 10 पीस, आणि हे जे दोन आहेत ते 120 रुपयाला 10 पीस आहेत। आणि यानंतर हे काय आहे? कलश, हे सुद्धा हळदी कुंकासाठीच आहे, प्लेट सारखं आहे। खूपच छान आहे, खूप छान डिझाईन केली आहे, मस्त सजवलं आहे याला। याची रेंज कळू शकते आपल्याला? आहे ना, याची क्वांटिटीसाठी 60 रुपयामध्ये पडेल, 60 रुपीज। म्हणजे डझन घेतलं तर 60 रुपयाला एक पीस। हो, अच्छा, आणि याचा सिंगल पीस वगैरे मिळू शकतो? सिंगल 80 रुपयाला येते। बघा, तुम्ही इकडे आला, तुम्हाला सिंगल पीस पाहिजे असेल हा, तर तुम्ही सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता 80 रुपयाला। खूप छान डील आहे, खूप मस्त आहे। आणि तुम्हाला याच्यामध्ये मोरपीस सुद्धा इकडे दिसते एक, तर मोरपीसची रेंज सेम आहे की वेगळी असते? नाही, हे कमी आहे। ही कमी आहे का? हो. हे मोरपीस थोडं कमी आहे, पण मोरपीस सुद्धा बघा खूप छान दिसतं असं दिसायला। तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता आणून। कलश पण आहे, आणि हा कलश सुद्धा आहे, कलश खूप छान आहे दिसायला, खूप अट्रॅक्टिव्ह आहे। तुमच्याकडच्या वस्तूंना फिनिशिंग दादा खूप छान आहे, त्याच्यामुळे कस्टमर नक्की येतील तुम्हाला शोधत येतच असतील आहे ना? हो, रिपीट कस्टमर खूप असतील। बरं, या हो, हो. कलशची किंमत काय आहे दादा? हे साधारण 50 रुपयाला आहे, 50 रुपयाला एक एक पीस। हो, ओके, कलश बघू शकता, हा 50 रुपयाला एक आहे, म्हणजे एक पीस सुद्धा इकडे अवेलेबल आहे। आणि नंतर क्वांटिटी घेतली की किती काय प्राईस असेल तुम्ही दादांबरोबर या ताई इकडे असेल त्यांच्याबरोबर येऊन तुम्ही डिस्कस करून ठरवू शकता। दादा, आता आपल्याला तुम्ही नवीन काय दाखवताय? हळदी कुंकामध्ये विविध प्रकार मी दाखवणार आहे। स्टार्टिंग रेंज माझ्याकडे 40 रुपये डझनपासून चालू आहे। अच्छा, ठीक आहे, 40 रुपये डझनपासून ते अगदी लास्ट माझ्याकडे 240 रुपये डझनपर्यंत माझ्याकडे अवेलेबल आहे। ओके, आपण हळूहळू लो पासून हाय पर्यंत जाऊया। नक्की, हे 40 रुपये डझन आहे, हे घेतलं 60 रुपये डझन आहे,
हे एक आहे माझ्याकडे बाऊ परडी. परडी सारखं आहे. हा हा बघू परडी. ओहो काही क्यूट आहे बघा, परडी एकदम छोटी आहे. याचा काय रेट आहे? हे 150 रुपये डझन आहे. 150 रुपये डझन. एक नंबर मस्त आहे. तुम्ही हळदी कुंकवासाठी नक्की वापरू शकता. सगळ्या ताई ज्या आपल्या बघतायत खूप छान आहे. ठीक आहे, एकदम वेगळा काहीतरी दिसलं मला. त्यानंतर हे खण आहे. हम्म. खणामध्ये हळदी कुंकू, एका बाजूला हळद एका बाजूला कुंकू असं टाकून दिलेलं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये 3 शेप आहेत माझ्याकडे. पर्स आहे, हा खण आहे आणि हे पतंगाचा आकार दिलेला आहे. हे सुद्धा अच्छा. याच्यामध्ये किती पीस आहेत? 12 पीस आहेत एकामध्ये. अच्छा. आणि माझी प्राइस सेम आहे सगळ्याची? 120 रुपयाला 12 आहे. 120 रुपयाला हे तिन्ही 12 आहे. बघू हो. शकता खूप छान असं डिझाईन आहे याच्यात. हे पर्समध्ये आहे, हे खणामध्ये आहे आणि हे पतंग आहे. आता मकर संक्रांत म्हटल्यावर हे पतंगीच्या शेपमध्ये आपलं येत आहे. हे सुद्धा एक पान आहे प्लास्टिकमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा हळद कुंकू भरून दिलेलं आहे. विड्याचं पान. विड्याचं पान. आणि हे चांगल्या क्वालिटीचं हळदी कुंकू आहे जे आहे. म्हणजे वापरू शकता. वापरू Color शकता. नाही. कलर नाही आहे, हळदी कुंकू आहे आणि व्यवस्थित क्वालिटीचं आहे. आणि याचा रेट? हे त्याच्यामध्ये 2 क्वालिटी आहेत माझ्याकडे. एक 40 रुपयाला 10 आहेत आणि 60 रुपयाला 10 आहेत. अच्छा. 40 रुपयाला 10 आणि 60 रुपयाला 10 असं 2 क्वालिटी आहे. हो. ओके. आणि मग हे बाकीचे जे पतंग वगैरे आहे त्याचा रेट सांगा. हे सर्व 12-12चं पॅकिंग आहे. हां. हे डिफरंट याचे हे साधारण 140 रुपये डझन आहे. ओके. हे 180 रुपये डझन आहे. हां. आणि ती पतंग? ही 120 रुपये डझन आहे. अच्छा. हळदी कुंकवाचे सुद्धा किती वेगवेगळे प्रकार इकडे बघा आपल्याला बघायला मिळत आहे. इकडे सुद्धा हे बॉटलमध्ये सुद्धा हळदी कुंकू आहे. त्याच्याबद्दल काही सांगाल का? हो. हां, हे पण आहे. त्याच्यात पण वेगवेगळे आकार दिलेले आहेत. देवीचा फोटो आहे, हां. पतंगाचा आकार आहे, परत बालाजीचा फोटो आहे. हां. हे काय रेंजमध्ये? हे 120 रुपयाला 10 पीसचं पॅकिंग आहे. अच्छा. 120 रुपयाला 10चं पॅकिंग आहे. हो. हो, हे पण छान आहे. आणि हे आपण दाखवत होतो ते काय आहे दादा? हे पण बॉटलमध्येच हळदी कुंकू भरून दिलेलं आहे. अच्छा. त्याला फक्त तो डायमंड गोल्डनमध्ये असं लेस लावलेली आहे त्याला, फक्त लेस अच्छा, लावलेली ही लेस लावलेली आहे. याची किती आहेत? हे 100 रुपयाला 6 पीस आहेत. 100 रुपयाला 6 पीस. आणि आता सेम बॉटल या आपण हे जसं बास्केट हे काय आहे? परडी आहे. आपण ही परडी जशी बघितली तसेच हे हळदी कुंकू पिशवीत न ठेवता बॉटलमध्ये ठेवले. ते आपल्याला आता दादा हे ओपन करून दाखवत आहेत. ओहो, हे ठेवाल का हातात? ते स्टिक केलेलं आहे. अच्छा, स्टिक केलेलं आहे. हेच घेतो अख्खा. बघू शकता बॉटल सगळ्या अशा ठेवलेल्या आहेत. 12 पीस आहेत. परफेक्ट आहे. 12 पीसची काय प्राईस आहे? हे 240 रुपये. 240 रुपयाला 12. एकदम परडी आहे, सजावून ठेवलेली. आणि बॉटल्स आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या नाही ठेवल्या तिकडे. मस्त बॉटल्स ठेवलेल्या सजवून. तुम्ही हा नक्की ऑप्शन ट्राय करू शकता. मस्तच आहे. 240 रुपयाला 12. मी आता दादा दाखवत आहे. मस्त लेस लावून ते बास्केटसारखं सजवलेलं आहे. हे पण हे 6चा पीस आहे की 12चा आहे? हे 6चं आहे. 100 रुपयाला 6 आहे. 100 रुपयाला 6 आहेत बघा. मस्त सजवलेलं आहे. हळदी कुंकवाला देण्यासाठी खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की इकडे ठाण्याला कडवा गल्लीमध्ये या. शृंगार वस्तू भंडार खरंच खूप छान आहे आणि खूप ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हत्ती बघूया. सेम असाच आहे ना इकडे. हत्तीसुद्धा आहे गोल्डन कलरमध्ये. हा हत्ती सिंगल पीस मिळतो का आपल्याला? हो. अच्छा. हा कसा आहे सिंगल पीस? 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला हा सिंगल पीस आहे. बघू शकता तुम्ही. एक हत्ती 20 रुपयाला. मस्त पाठीवरती हळद कुंकू वगैरे ठेवलेलं आहे सजवून. आणि 1 डझन घेतले तर कमी होईल का प्राइस? नाही, डझनच्या हिशोबाने तो 20 रुपयाला आहे. अच्छा. अच्छा. 240 रुपये डझन आहे. ओके. 240 रुपये डझन आहे. म्हणजे मिनिमम आपल्याला 1 डझन घ्यायचेच आहेत. 20 रुपयाला 1 पीस पडतो आपल्याला. हे पण एक म्हणजे हायलाईट करण्यासारखं आहे. हा, खण होती म्हणजे ब्लाऊज पीस मध्ये त्या खण हां. होती सारखं हे घेऊ शकतो. एक खणामध्ये हळदी कुंकूचं एक डिझाईन आपल्याकडे आहे. ओके. म्हणजे आता दादानी सांगितलं ब्लाऊज पीस न देता आपण ही खण ओटी आपण ही देऊ शकतो. ही खूप कॉम्पॅक्ट ह्याच्यामध्ये आलेली आहे. आणि याचं प्राईस काय बोलले दादा आपण? 180 रुपयाला डझन आहे. 180 रुपयाला डझन आहे याची प्राईस आहे. आणि कार्डबोर्डमध्ये पतंग आपण बघितली आणि जिलेटिन मध्ये पण आहे. 2 प्रकार आहेत. सगळ्या पतंग आपण पाहिलेले आहेत. ही खणामध्ये ओटी एक छान प्रकार वाटला मला. म्हणजे कोणाची ओटी भरायची असेल तर वेगळ्या ब्लाऊज पीस असं न देता तुम्ही
हे देऊ शकता. हळद कुंकू सुद्धा याच्यामध्ये आणि खणाचा एक तुकडा सुद्धा आहे. खूप छान दादा, खूप छान आहे इकडे सगळं. आता नेक्स्ट आता उत्सुकता आहे, नेक्स्ट आता काय दाखवतात आपण? फ्रीज मॅग्नेट सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. ते सुद्धा आता गिफ्टिंगसाठी संक्रांतीमध्ये भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे. ओके, बघूया आपण फ्रीज मॅग्नेट. मॅग्नेटमध्ये आपल्याकडे एक 2-4 प्रकार अवेलेबल आहेत. हे मराठी महिन्यामध्ये हे आहे, हे सुद्धा गिफ्टिंगसाठी घेतात. ओके, हो. बघू. खूपच छान संकल्पना आहे. कुठल्या महिन्यामध्ये कुठला सण येतो आपल्या मराठी महिन्यामध्ये ते सगळं दाखवलं इकडे. आणि हे फ्रीज मॅग्नेट आहे. हो, हे फ्रीजवर आपण लावू शकतो. सो समोर राहतं आपल्या, आणि आपल्या मुलाला सुद्धा आपल्या मराठी महिन्याबद्दल माहिती मिळते आपल्या मुलांना, आहे ना. खूप चांगला प्रयत्न केलेला आहे हा. आता आपण हळदी कुंकाला वाण म्हणून देऊ शकतो. याची प्राईस काय आहे दादा? असं सिंगल एक 50 रुपयाला आहे. एक पीस 50 रुपयाला बघा. पण खूप छान आहे, म्हणजे ज्याचं बजेट आहे त्यांनी नक्की हे नक्की वाण म्हणून दिलं तर तुम्हाला अभिमान वाटेल. आपली मराठी संस्कृती आहे ती जोपासतोय आपण. यानंतर आपण बघू शकतो सरस्वती यंत्र सुद्धा आहे. हे सुद्धा फ्रीजवर लावायचंच आहे ना? हो, हे सुद्धा लावू शकता. 2-वे टेप आहे, त्याला हे लावू शकता तुम्ही. अच्छा, फ्रीजवर आपण कुठेही लावू शकतो, म्हणजे देवघरात लावू शकतो, फ्रीजवर लावू शकतो, कुठेही लावू शकतो. किंवा ते अभ्यासाच्या पुस्तकांचा गप्पा असतो तिथेही हे पण लावू शकतो सरस्वतीचं. याची किंमत काय एका पीसची? त्याच्यामध्ये 3 साईज आहेत माझ्याकडे अवेलेबल. अच्छा. 30, 40, 50 अशी 3 किंमत आहे त्याची. अच्छा, हे छोटं आहे ते 30 रुपयाला आहे, मोठं आहे ते 40 रुपयाला आहे, आणि 50 रुपयाला. त्यापेक्षा मोठं आहे ते 50 रुपयाला. ओके, बाजूला आपण बघू शकतो सगळे आरसे आहेत. हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकतो आपण. त्याचा माहिती घेऊया दादांकडनं. त्याच्यात आरसा कंगवा दोन्ही आहे. हां, हे सुद्धा एक कॉम्पॅक्ट डिझाईन आहे की जे फोल्ड करून लेडीजला पर्समध्ये ठेवता येईल. पर्सचा आकार आहे थोडक्यात. हां, डिझाईन आहे छान. हां, आता मला पहिलं सुरुवातीपासून आपण जाऊया. पहिलं ते ऑप्शन दाखवलं, त्याची हो. प्राईस सांगाल का? हे 180 रुपये डझन आहे. 180 रुपयाला ते डझन डझन आहे. आहे, हो. ओके, आणि त्याच्या बाजूचा आरसा. हे डबल आरसा आहे. हे सुद्धा बघा, डोळे बंद होतात तसे. हां, खूप छान आहे. लहान मुलींना खास करून आवडेल आहे. 3D मिरर म्हणतात त्याला. हां, हे सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल. आणि याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा डबल ग्लास आहे. दोन्ही साईडला ग्लास आहे, बरोबर. हां, त्याची किंमत? याची पण 180 रुपये डझन आहे. ओके, हे बेसिक आहे, स्टार्टिंग रेंज आहे. ही 100 रुपये डझन आहे. ओके. आणि हे म्हटलं ब्राऊन? हे पण 180 रुपये डझन आहे. अच्छा, हे सगळे मिरर 180 वाले हो. आणि ते राऊंडवाले 100. हो. ओके, आता आपण खाली येऊया. हे खालचे जे 3 मिरर ठेवलेले आहेत. हे छोटी साईज आहे, याच्यातली मोठी साईज. गोल्डन सिल्वर 2 कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके, याची किंमत? हे 240 रुपये डझन आहे. 240 रुपये डझन आहे. आणि याच्यामध्ये जे मोठे आहेत ते हे 360 रुपये डझन आहे. बघू शकता तुम्ही, 360 रुपयाला हे मोठं आहे आणि 240ला हे छोटं आहे. आणि हे त्याच्यापेक्षा अजून एक छोटा बेबी दिसला आपल्याला. ही छोटी साईज आहे, त्यामध्ये सुद्धा कलर्स आपल्याकडे अवेलेबल हा आहेत. सॅम्पल आहे. हो. आणि हे याचं पॅकेट आहे ना मोठं? मिक्स कलरचं पॅकेट आहे. अच्छा, याच्यामध्ये किती पीस आहेत? त्याच्यामध्ये 24 पीस आहेत. आपल्याला मिनिमम 12 पीस घेता येऊ शकतो. अच्छा, हे 24 पीस आहेत, पण 12 पीस घेऊ शकतो आपण मिनिमम. आणि याची कॉस्ट काय पडेल? हे 120 रुपये डझन आहे. 120 रुपये डझन. आणि हे पर्सवाला जे तुम्ही दाखवताय ते पण 180 रुपये डझन आहे. 180 रुपये डझन. हे एकदा दाखवू शकता का कसं हो, कॉम्पॅक्ट नक्की. आहे? बघा, 180 रुपये डझन आहे. हा कंगवा आहे, ज्या कंगवा आहे, आतमध्ये. हा याच्यामध्ये बसतो. आणि हे फोल्ड होतं की हे छोटं पॉकेटसारखं दिसतं, पर्ससारखं दिसतं, म्हणून त्याला पर्सचा आकार दिलेला आहे. खूप छान, खूप छान. बघा, वाहनासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करू शकता. खूप छान ऑप्शन आहे तिकडे. आधी कुंभाचं वाहन द्यायचं असेल तर. आता या सगळ्यानंतर आपण बघणार आहोत कंगवे. हे सुद्धा वाहनामध्ये देण्यासाठी खूप उपयोगाचे असतात. आता दादा, हे कितीपासून सुरू होतात आणि कितीपर्यंत आहेत कंगवे आपल्याकडे? किती रुपयापासून किती रुपये? माझ्याकडे साधारण एक 100 रुपये डझनपासून चालू आहेत कंगवे. आणि ते शेवट? लास्ट माझ्याकडे 360 रुपये डझनपर्यंत कंगवे आहेत. अच्छा, आपण बघूया वेगवेगळ्या क्वालिटी कुठली. हे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5-6 कलर मिळणार आहेत अवेलेबल. अरे वा. हो, आणि 1 डझनचा बॉक्स आहे का? सगळं डझनचं बॉक्स आहे माझ्याकडे. अच्छा, ते किती रुपयाचे आहेत? हे साधारण 100 रुपये डझन आहे स्टार्ट. अरे वा. नेक्स्ट? त्याच्यानंतर दुसरी क्वालिटी आहे, हे आहे फ्लोरलवाले आहेत. चांगल्या क्वालिटीचा कंगवा आहे. अच्छा, डिझायनर आहे. डिझायनर आहे थोडं. हां. त्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आपल्याकडे आहेत अवेलेबल. अच्छा, 2 कलर आहे त्याच्यामध्ये. हो. आणि याची प्राइस काय? हे 300 रुपये डझन आहे. अच्छा, 300 रुपये डझन. हे 240 रुपये डझन आहे.
त्याची क्वालिटी जरा बघून कळते की छान एकदम. 240 रुपये डझन. हो. 2 कलर याच्यामध्ये येतात बघा. 12 दोन नाही, याच्यात 6 कलर आहेत. 6 कलर आहेत. हो. अच्छा, याच्यामध्ये बघा 6 कलर येतात. 240 रुपये डझन आहे. कलरचे ऑप्शन बघा तुम्हाला दिसत आहेत समोर स्क्रीनवर. खूपच सुंदर. नेक्स्ट हे पण आहेत सुद्धा 240 रुपये डझन आहे. अच्छा, याच्यात सुद्धा कलरचे आपल्याला ऑप्शन मिळू शकतात ना. 240 रुपये डझन. डझन. तर नेक्स्ट बघूया आपण कुठला दाखवतो तेवढा सांगा. यातही कलरचे 3 ऑप्शन आहेत बघू शकतो तुम्ही. अच्छा, अजून एक आहे. 4 आहे. हो. हे बघा नवीन पर्याय दादा दाखवतात. नवीन ऑप्शन आहे हा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 कलर मिळतात. याची काय प्राइस आहे? 240 रुपये डझन. याची 240 रुपये डझन आहे. ओके. हा एक आहे, हा सिंगल कलरच आहे याच्यामध्ये, पण कंगवा जाड आहे, असं व्यवस्थित आहे, गिफ्टिंगसाठी छान आहे. छान आहे. प्राइस 240च आहे. नाही, याची कमी आहे प्राईस. हे साधारण 120 रुपये डझन आहे. 120 रुपये डझन. माझ्याकडे फोल्डर पॅकिंगमध्ये सुद्धा कंगवे आहेत. याच्यामध्ये माझ्याकडे स्टार्टिंग रेंज आहे 78 रुपीज डझनपासून चालू आहे. त्याच्यामध्ये पण हे बिना हँडल आहे आणि हँडलवाले पण आहेत. हँडलवाले दोन्ही बाजूला वेगळे दिसतात. हो, एक मोठंवाला पोर्शन आहे, एक छोटंवाला पोर्शन आहे. हे साधारण 120 रुपये डझन आहे. माझ्याकडे डिझाईन अवेलेबल आहे. हँडलमध्ये आहे. 120 रुपये डझन याची किंमत आहे. 2 साईड आहेत ना, हो, छोटं मोठं हो, दोन्हीला हो. वेगळे आहे. हो. त्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे 6 कलर अवेलेबल आहेत. वेगवेगळे कलर्स आहेत. असं फोल्डर पॅकिंग येणार आहे आणि असं डझनचं पॅकच आहे पूर्ण हे. ओके. हो. याची किंमत काय बोलले? 120 रुपये डझन. 120 रुपये डझन. ओके. त्याच्यानंतर हा सुद्धा एक हँडलचा प्रकार आहे. हे कसे डझन? 120 रुपये डझन आहे. ओके. आणि तो दुसरा खाली ठेवला तो ब्लू. हा पण आहे. हा शॅम्पू कोम म्हणतात त्याला. हां. याच्यामध्ये सुद्धा हँडल आणि बिना हँडल असे 2 प्रकार आहेत आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला 5 ते 6 कलर एका व्हरायटीमध्ये मिळणार आहेत. ओके. याची प्राइस 168ला डझन आहे. 168ला डझन. बघून सुद्धा कळतोय क्वालिटी जरा बेटर आहे. हो, हो. है ना? आता आपण लहान मुलांचे दागिने बघितले, सर्व लेडीजसाठीचे बघितले, जावयाचे पण बघितले. हे सर्व दागिने आपल्याकडे कुरिअरसाठी सुद्धा कुरिअर सेवा सुद्धा उपलब्ध आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया शिपिंग आपण करतो. तर त्याचे जे चार्जेस असतात फक्त शिपिंगचे ते एक्स्ट्रा होतील, पण आपण डिलेवरी इकडनं देऊ शकतो. आणि आपल्या हळदी कुंकवाचं वाण कमीत कमी कितीपासून कितीपर्यंत ते पण सांगा. हळदी कुंकाच्या वाणमध्ये साधारण 10 रुपये पीसपासून 60 रुपये पीसपर्यंत माझ्याकडे अवेलेबल आहेत option. आपल्याकडे वाण जे आहेत ते कमीत कमी कितीपासून सुरुवात आहे? हळदी कुंकामध्ये जे प्रकार आहेत आपल्याकडे ते कमीत कमी साधारण 24 रुपये डझन म्हणजे 2 रुपये पीसपासून ते चालू आहे. ते 240 रुपये डझनपर्यंत माझ्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 2 रुपयापासून जे आहेत ते म्हणजे कसे आहेत? छोटे पॅकेट असतं, एका साईडला हळद एका साईडला कुंकू असं छोटं पॅकिंग केलेलं असतं. ते स्टार्टिंग रेंज आहे ती. ओके. करंड्यामध्ये घालून तुम्ही देऊ शकता किंवा सेपरेट पण देऊ शकता. आमचा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि श्रृंगार वस्तू भांडार या दुकानाला नक्की भेट द्या.